मी तुला पत्र दिलंय ना, उत्तर का नाही आलं अजूनपर्यंत पत्राचं? सर कंपनी ने जवाब दिया है, कुठे दिलाय कोणाला जवाब? दिलाय? उसको भी अरे पत्र माझं आहे. मैंने केदार को बोला था कि जवाब काय रे? जो देना है तो दे। पत्राचं उत्तर द्यायचं नसतं का? नवीन पॉलिसी बनवतोय. आता दिवशी बोललो भैया आमच्या पॉलिसीमध्ये नाही म्हणून. काय रे बोललास की नाही? तुझ्या त्या आनंद राठीमध्ये येऊन तुम्हा लोकांना दाखवून दे विचार काय असतं ते, कळलं? आणि युनियन काय असते ते रिस्पेक्ट करायला शिका. पत्र काय दिलंय? 4 दिवस झाले पत्र देऊन मी. 4 दिवस तुला उत्तर काय येतं तुम्हाला? तिला मेल नाही, मला काय मेल केला? पत्र पत्र माझं आलंय ना? कोणतं नाव कोणतं होतं त्याला रिप्लाय करायला तुमचं काम आहे ना. मग तेव्हा एचआरचं कामच ते आहे ना. कोणतं पण येऊ देत, पक्षाच्या किंवा संस्थेचे येऊ देत. आमची पॉलिसी बघायची आहे का रे? बघायची पॉलिसी याच्यावर मराठी म्हणून कोणी कुठे सांगताय सगळेजण हे लक्षात ठेव. त्यासाठी वाचलायस तू. तुम्ही आता सर आपलं वय किती, आपण तिच्या बोलतो ज्या किती? काही रिक्वायरमेंट आहेत, ज्या काही रिक्वायरमेंट असतील तिच्या 6 महिन्याची रजा वगैरे जे काय असेल ती जे बोलते त्याप्रमाणे तिला करून द्या सगळं. ओके. On paper हवात त्या गोष्टी. आणि ऑन पेपर परत विचारायला साहेबांना लावून पत्र पाठवायचं ते. एक पत्र पाठवा काय काय रिक्वायरमेंट पुरा केला. दुसरी गोष्ट मला पत्र पाहिजे. त्या पत्रामध्ये क्लिअर कट नमूद केलं पाहिजे की अशा मुलीच्या बाबतीमध्ये असं असं घडलं होतं आणि हेन्सफोर्थ आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये अशी कुठचीही गोष्ट घडणार नाही. ठीक आहे. तू कर त्याला काय काय तुम्ही देताय तेही लिहा. हा? तुला समजेल अशा भाषेमध्ये उत्तर दे, कळलं? सर कोणत्याही एम्प्लॉईशी चांगल्या पद्धतीने नाही बोलत ते. रिपोर्टिंग पण चेंज नहीं नहीं मेरे को रिपोर्टिंग नहीं है, आता याच्यापुढे रिपोर्टिंग मेरे बोलते पास नहीं है तो। याच्यापुढे बोलते आता याच्यापुढे कंप्लेंट नाही पाहिजे. हा? तो आला होता कोण, तो चव्हाण, तो काय महेश बोलला की आता तिचे रिपोर्टिंग चेंज करायचंय म्हणून. नहीं नहीं रिपोर्टिंग ये देख रही है और श्रीनिवास देखता तुम्ही है। काय मराठीत की मी मराठीच आहे. अच्छा. गोल्ड पर्सनल सरनेम आहे रिपोर्टिंग माझं. उसके पास है। कंचन गोल्डे. अच्छा. मेरे पास रिपोर्टिंग का चेंज करताय? नहीं, कंचन से त्याने क्लिअर कट सांगितलं की आता याला नहीं मेरे पास नहीं है ते. रिपोर्टिंग, कंचन के पास है। कंचन से आप हटा देंगे किसी और को दे देंगे। नहीं अगर कंचन से इश्यू कोणाची इश्यू आहे? ते तुला ती सांगेल ना कंचन से है तो हम कोणाबरोबर किसी और को कोणाबरोबर देंगे। issue अरे आहे, तुझ्यासोबत नाहीये. इश्यू आहे. प्रॉब्लेम तुझ्यामुळे झालाय कळतंय का? हाँ बट मेरा रिपोर्टिंग नहीं है। इश्यू HR वाला चेंज करा हा आहे. त्यांचं म्हणणं काय तुला जर का कळत नसेल त्या व्यक्तीला ज्यांच्यामध्ये त्रास होतोय तो रिपोर्ट ठेवू नका. तुमच्या अवस्थेत तुम्ही पण चेंज व्हा. साहेब जर मला काय बोलायची परमिशन असेल तर मी बोलू का? मी पण मराठीच आहे. ठीक आहे. तिला राजेश सरांना रिपोर्टिंग करायला कधीच कोणीच मेसेज केलं नव्हतं. तिची स्वतःची इच्छा होती. तिला कॅबिन मध्ये येऊन सरांना रिपोर्टिंग करायची होती. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ती मला रिपोर्टिंग करते. मॅटर तिच्या कामावरून सुरू झाला होता. प्रेग्नन्सी नंतर आली मध्ये. हो मॅडम तुम्ही काय बोलता कळतं का? प्रेग्नन्सी मध्ये कशी ऐका, बोलता? मी सांगते तुम्हाला कारण काय माहिती का, मी पण मराठी आहे. मला 2 मुलं आहेत. तिची जितकी काळजी मी घेतली आहे ना ऑफिसमध्ये बसून तेवढी कोणी नाही घेतली सर. कारण ती 8 तास माझ्याबरोबर होती. माझ्या समोर तुम्ही तिला आलं विचारा. मॅडम ते गेल्या वेळेला काय टॉन्ट मारले त्यांना. टॉन्ट आमचं मारले? जेव्हा पत्र गेलं ना त्यानंतर मॅनेजमेंटला जाग आली. टॉन्ट मारले. टॉन्ट मारले. ती बोलली लेडीज तसं खोटं नाही बोलणार ती. सगळेजण होते तेव्हा मी काय समोर. हिने सांगितलं मॅडम बरं, तुमच्या एक- देवाला एक- विचारा. ऐका, एक- हिने मला बोलली एक तुम्ही मिनिट, तुमच्या देवाला एक मिनिट, विचारा. एक मिनिट. विषय तुमच्याशी कन्सर्न आहे का? हा ती मी मला तुमचा विषय काढलाय का? नाही काढलाय तुम्ही. माझा विषय HR बरोबर आहे. HR ने जर का त्यांना सांगितलं असेल प्रेग्नन्सी आहे हे माहिती असताना सुद्धा की तू रेजिग्नेशन टाक, एक कुठच्या प्रोटोकॉल मध्ये बसतं मला माहिती नाही. माझा विषय हा आहे की तिला इथून गोरेगावला पाठवणं मुद्दामून ती 6 महिन्याची प्रेग्नंट असताना हे कुठच्या ह्याच्यामध्ये बसतं मला कळत नाही. विषय तो आहे. तुमचा आपापसामधलं काय आहे हे विषय सॉर्ट आउट करायचा असेल ना तर तिला सगळं ते होऊन दे तिची प्रेग्नन्सी वगैरे. त्या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी करणं हे मला चुकीचं वाटतं. बरोबर. हे मला चुकीचं वाटतं. पर्सनल ग्रज काढण्यासाठी इथे नाही, इथे पॉलिसी डिसिजन आहे. ही मुलगी पुढे आली म्हणून तिला लीव्ह मिळते. बाकी अशा किती मुली असतील ज्या पुढे आल्या नसतील. आनंद राठी नाही तर मग दुसरं कुठेतरी लागल्या, तिसरं कुठेतरी लागल्या. शेवटी लाईन तीच आहे ना. हे जर का मी पब्लिश केलं चालेल का सगळीकडे? नाही चालणार. तुमचं बरोबर आहे. एक सेकंड सर बोला कुठे आहात? दादर टीटी मग तुम्हाला मातोश्री टॉवर माहिती असेल ना. टॉवर कोहिनूर मॉलच्या बॅक साईडला तुम्ही आला असाल ना ऑफिसला माझ्या. तर तारापूरकरला भेटायला आला असेल ना. त्याही नोकरी करत असेल कुठेतरी.
काय नाही करत. म्हणजे तिला जर का कोणी असं सांगितलं चालेल आणि ती वाटते तरी कधी पोरगी साधी पोरगी वाटते ती यार. तू काय तुम्ही लोक मराठी माणसं मुद्दामून काय केलंस याच्यामध्ये रे? कुठच्या कॉलेजमधून केलंयस? मग काय तुला माहितीये स्टँडिंग ऑर्डरच्या बाबतीमध्ये? मॉडेल स्टँडिंग ऑर्डर, सर्टिफाईड स्टँडिंग ऑर्डर्स काही माहितीये? मी युनियन चालवतो ना, आम्हाला काही ते माहिती नाही चालतात ना. तुला तर माहिती असलं पाहिजे ना याच्यामध्ये असणारा. डिड यू अवेअर अबाउट इट, अबाउट द मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्स? सर मोस्ट ऑफ द टाइम आई ट्रैवल एक्चुअली. या एचआर वाला ट्रैवल करते तो क्या साला मॉडल स्टैटिक ऑर्डर्स के बारे में मालूम नहीं रहेगा तुमको? लॉ क्या मेरे घर से बनाया? समझ में नहीं आता है? ऐसा कैसा एचआर में है तू? सर मैं ऐसा नहीं है, तो तू किस पे है? मैं तो बिजनेस देखता हूँ. क्या बिजनेस देखता है? बिजनेस देखता है तू. नहीं, मैं तो ज्यादा टाइम टूर में रहता हूँ. मैं तो कभी कभार ही तू टूर बंद करून टाकीन. तुझ्याकडे तू सिनियर आहेस का रे? एचआरला सिनियर कोण आहे? हा की कोण आहे? नाही ते गोरेगावला असतात. कोण असतो तिकडे? कोण आहे एचआर मध्ये? वो शशांक और तुला तुला मैकी और शशांक. हा शशांक हेड एचआर वो. तू राहतो कुठे रे? कुठे? कुठे मला ओळखत नाही. हा ते भरपूर लहान असशील. हा, चड्डी होती फिरत असशील त्यावेळी. रग्बी बोरलीत होतो. तुझे बाबा काय अच्छा बोल, मस्त एक चांगलं कॉम्बिनेशन. मनसे शिवसेने सकाळी मनसे संध्याकाळी शिवसेना का? बाबा तिथे झाली वाटतं आमची. पार्ट 1 राहतो की पार्ट 2? चला माझे कारनामे माहिती आहेत ना की माहिती नाहीत? मग माझं नाव बाद असताना सुद्धा पुढला प्रेशर करता का रे? आणि बाजू ऑफिस काय असतात करतो? तिला फक्त एक विचारत मी माझ्यासमोर बोलते पण तिला विचारत मी हे कुणाला काय सांगतेस तू? जमा केले नाही? 180 दिवसानंतर किंवा 7 गटला 180 दिवसानंतर आल्याच्या नंतर रिझाईन दे. आला कुठून प्रकार? आपल्या घरामध्ये देखील आपल्याला बहिणी आहेत. कधी बहिणीची काळजी करत नसली तर बायको तर नक्कीच आहे ना कुठेतरी. असं वागायचं असतं का रे? कसं वागता तुम्ही लोक? कळत नाही तुम्हाला लोकांना? और बिजनेस का कॉल लेते वक्त ना ये भी सोचने का कि इफ somebody is married ना, she is definitely going to get pregnant after some time. तो उसको लीव नहीं लगेगी क्या? और जो लॉ में लिखी हुई है, खाली बिजनेस करते रहोगे? आपकी वाइफ पे काम करती रहेगी ना, हाउस वाईफ. म्हणून तुला माहिती नाही. पण पॅरेंटल लीव पण असते माहितीये की नाही? मिळते ना ती 2-3 महिन्याची. घेतलीच नसेल, बिझनेस कर रहा था मैं. आणि तू जरा हिशोबात राहा कळलं? कोणही स्टाफच्या बरोबर चांगलं वागा. मला खुजली नाही युनियन लावायची सगळीकडे, पण तुमच्यासारखी लोक असली ना तर लावावी लागतेच. त्याचे अन्याय होणारे भरपूर लोक निघतात. मग काय करणार? मग विविध पक्षाच्या लोकांना शोधणार. बात करने के लिए किसी को ढूंढते. तुम्ही काय करता? सर मी ऍज अन व्हाईस प्रेसिडेंट पण क्लायंट सगळं होतं रिलेशनशिप बघतो. मी रिलेशनशिप आहे का? सर मी आता This is a way to talk. तुमचा बरा स्टॉप मराठीच आहे हो. नाही मी गुजराती आहे पण मी अच्छा. लहानपणी Very good, very good. मराठी परिसर म्हणजे मोठा झालो तर मला माहित आहे. शिका झाला आहे. त्याचं मी म्हणजे मी बघितला नाही. मी 2 महिने झाला तर सध्या मला इकडे मस्त बोलतो ट्रान्सफर मराठी. काढूया का? ठीक आहे का? चल. ते लिहून घे लेटर. मला लेटर आज इथे पोच झालं पाहिजे. जास्त लागलं आहे कळतंय का? नाही तर परत वरती सांगशील एचआरला विचार लागेल कुठे ते आपण ऑफिसला. विचारून घे. नाही ना जे काय तू चालू ठेवलंयस ना मोबाईल ते विचारून घे. नाही नाही चालू नाही. चालू विचारून घे त्यांना. ठीक आहे? फोन कर पत्र द्यायचंय. नाही तर 4:15 तू पण गायब होशील. नाही संध्याकाळी गोराई 2 नंबरला भेटू मग. 2 नंबर हा. पार्ट 2. लवकर फोन कर. चला